हे जनतेचं सर्वसामान्यांचं प्रेम हे आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांवरती गेल्या 30-40 वर्षापासून आहे आणि तेच प्रेम आज जनता माझ्यावर दाखवते. तोच विश्वास दाखवून मला आज जनतेने स्वीकारलंय, संधी दिलेली आहे. आम्ही कुठल्या प्रकारे नौके नाहीत, तर गेल्या 30-40 वर्षापासून आमचं कुटुंब कर्डिले परिवार हा पूर्णपणे सर्वसामान्य जनतेच्या सुखादुःखात जनतेशी आमची एक नाळ जुडल्या गेलेली आहे. आणि ही नाळ इतकी घट्ट आहे की आज या मताच्या माध्यमातून गेल्या 23 तारखेला आपलं मतदान झालं. 23 तारखेला कर्डिले साहेबांच्या प्रती जी भावना, जी श्रद्धा आणि जे प्रत्येकाशी एक ऋणानुबंध जुडल्या गेलेले आहेत, त्या भावनेच्या माध्यमातून मताच्या रूपात जनतेने हे दाखवून दिलंय की आम्ही कर्डिले परिवारासोबत आहोत. आम्ही आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांचे सोबत एक कुटुंब म्हणून आहोत. आज साहेब जरी आपल्यामध्ये नाही आहेत, पण जनतेने आज साहेबांच्या प्रती मला प्रेम दिलेलं आहे, म्हणून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण प्रचारादरम्यान नेहमी भावनिक झालेलं पाहायला मिळालं. आपला विजय जवळजवळ निश्चित आहे, फक्त शिक्कामोर्तब बाकी आहे. मात्र मतदारांशी थेट आलेला संवाद आणि संबंध कुठेतरी घातलेली भावनिक साथ पाहायला मिळते. काय सांगा? ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी कुठल्या प्रकारे निवडणूक म्हणून नव्हतीच. पहिल्या दिवशीपासून ही निवडणूक म्हणजे एक भावना होती, जी प्रत्येकाच्या मनात, हृदयात होती. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये साहेबांनी स्वतःचं एक प्रेमाचं घर तयार केलंय आणि आज मताच्या रूपात फक्त जनतेने साहेबांच्या प्रती आमची किती भावना आहे, किती प्रेम आहे. आणि साहेब म्हणजे आमच्यासाठी एक आमदार, नेता, पुढारी किंवा राजकारण म्हणून नाही, तर त्या पलीकडे प्रत्येकाशी एक नाळ जुडले गेलेले आहे. आणि आज या मताच्या रूपाने आम्ही सर्वजण कर्डिले साहेबांचे आहोत, राहणार आहोत आणि सदैव आम्ही साहेबांचेच आहोत, असं खरं म्हणजे मतदारांनी याच्या माध्यमातून दाखवलंय. मी यांना मतदारही म्हणत नाही, मी यांना कार्यकर्तेही म्हणत नाही किंवा पदाधिकारीही म्हणत नाही. ही सर्व जी जनता आज माझ्यावरती जो विश्वास आणि प्रेम दाखवलंय, हे माझं कुटुंब आहे. आणि हे कुटुंब म्हणजे आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी तयार केलं कुटुंब आहे. म्हणून भविष्याच्या वाटचालीमध्ये या कुटुंबाला सोबत घेऊनच मी माझ्या राजकीय जीवनाची वाटचाल करेल. नक्कीच कर्डिले साहेबांनी खूप काही पेरून ठेवलेलं आहे, पण ते म्हणतात ना, शेर का बच्चा बब्बर शेर बन गया. काय सांगा? आता जनतेने मला संधी दिलेली सेवा करण्याची. शेर बब्बर शेर असं म्हणण्यापेक्षा मी एक जनतेचा सेवक झालोय आजपासून. जसे 30-35 वर्षापासून साहेबांनी रात्रीचा दिवस एक केला, रक्ताचं पाणी केलं, घाम गाळा, भरपूर कष्ट, भरपूर संघर्ष आपण सर्वांनी पाहिलेले आहे की त्यांना किती संकटातून शून्यातून सुरुवात केली आणि अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं. पण साहेबांनी या जनतेचा इतका विश्वास साहेबांवरती होता की या जनतेने साहेबांना कधीच मान खाली घालून दिली नाही. आणि आज तोच प्रसंग पुन्हा एकदा आलाय. या 6 महिन्यापासून या जनतेने मला साहेबांपेक्षाही जास्त प्रेम देण्याचं काम, साथ दिलेली आहे. म्हणून निश्चितपणे शेर बब्बर शेर म्हणण्यापेक्षा मी आजपासून या सर्वसामान्य जनतेचा सेवक आहे, यांच्या कुटुंबातला सदस्य आहे आणि कुटुंबातल्या सदस्यासारखंच प्रत्येकाला मी न्याय देण्याचं पूर्णपणे काम करेल. आता एक शेवटचा प्रश्न, राहुरी विधानसभेसाठी नेमकं आपलं विजन काय असणार? आता राहुरी मतदारसंघ अतिशय मोठा आहे. राहुरीचा काही भाग आहे, काही नगरचा आहे, काही पाथर्डीचा आहे. त्यामध्ये प्रश्न वेगळे वेगळे आहेत. पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत. सांगता सभेच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला की कर्डिले साहेबांचा किती पाठपुरावा असायचा प्रत्येक गोष्टींसाठी. आता त्या सगळ्या फायली, त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, ज्या साहेबांनी तयार केलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फडणवीस साहेबांनी विश्वास दिलेला आहे की या मतदारसंघाला मी कोणत्याच गोष्टीची कमी पडून देणार नाही. जसं साहेबांना सहकार्य मी करत होतो त्यापेक्षाही पुढे जाऊन सहकार्य करणार आहे. म्हणून या जनतेला मी हाच विश्वास देतो की तुमचे समस्या, तुमचे प्रश्न, तुमच्या मागण्या, इच्छा, अपेक्षा सर्व काही मला ज्ञात आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण सोडवत आणि मी जनतेला सोबत घेऊन आणि जनतेचे पूर्णपणे प्रश्न सोडवण्याचं काम 100% करणार आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि मी काही काळापूर्वी आम्ही बसून चर्चा केलेली आहे की विद्यापीठची मोठी जमीन आहे आणि ती पडीक जमीन आहे. आता ती जमीन आम्ही सरकारकडे दिली, तर सरकार MIDC साठी जर दिली तर MIDCच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जे सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत
ज्यांना जॉब नाही, काम नाही, अशा अनेक लोकांना बाहेरून कंपन्या आल्या की त्यांना जॉब सुख सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.